विद्यार्थी मित्रांनो व शिक्षक पालक बंधू भगिनींनो, राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा ही दिनांक 23 मार्च 2025 ला झालेली आहे। तर त्याच्या इयत्ता दुसरीचा भाषा व गणिताची संभाव्य उत्तरसूची आपण पाहूया विभाग 1 भाषा प्रश्न 20 40 गुणांसाठी। प्रश्न 1 ते 3 खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांचे वर्तुळ ठळक करा। तर आपण पाहूया उतारा। गोष्ट आहे शिवाजी महाराजांच्या वेळेची, रायगडावर घडलेली। तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा। रायगडावर मोठा समारंभ होता। गवळी दूध घेऊन गडावर चालले होते। काही गवळणही निघाल्या होत्या। गडाखाली एक छोटा गाव होता। त्या गावात हिरा नावाची एक गवळण राहत होती। तिलाही आज दूध घेऊन गडावर जायचे होते। धारा काढल्या होत्या, चरव्या दुधाने भरून ठेवल्या होत्या, पण बाळ झोपल्याशिवाय तिला बाहेर पडता येत नव्हते। तेवढ्यात एक गवळण तिथे आली। ती हिराला म्हणाली, "अगं, झालं की नाही तुझं? चल ना." हिरा म्हणाली, "तू हो पुढं, अजून माझं तान्हं झोपायचंय, त्याला झोपवते आणि मग मी निघते." प्रश्न पाहूया। गोष्ट कोणत्या दिवशी घडली होती? तर गोष्ट ही पौर्णिमेला घडलेली होती, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 पौर्णिमेला हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दुसरा। हिरा गवळण कोठे राहत होती? गडावर, गडाखाली, महाराजांच्या काळात, गडाखालील गावात। तर पर्याय क्रमांक 4 गडाखालील गावात हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पाहूया प्रश्न तिसरा। हिराला कोठे जायचे होते? तर हिराला गडावर जायचे होते। पर्याय क्रमांक 3 गडावर हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 4 व 5 साठी खालील कविता वाचून त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा। कविता वाचूया। चला मुलांनो, तुम्हा सांगते गंमत उडत्या पक्ष्यांची, कमी उंचीवर उडे कुणी तर कुणी भरारी आकाशी। गहार उडते विमानापरी, गरुड घेतो उंच भरारी। चिऊ काऊ अन पोपट भाऊ, भुरकन उडूनी आणती खाऊ। मोर कोंबडा उंच न उडती, कमी उंचीवर उडून बसती। तर आता आपण पाहूया प्रश्न चौथा। आकाशात उंच भरारी कोण घेतो? तर आकाशात उंच भरारी हा गरुड घेतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 5वा। कमी उंचीवर उडणारे पक्षी कोणते? तर कवितेमध्ये आलेले पक्षी आहेत मोर आणि कोंबडा, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मोर व कोंबडा हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 6 ते 8 खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। संवाद वाचूया। शरद, मला सांग भाकरी कशाची करतात? आजोबांनी विचारले। शरद पटकन म्हणाला, ज्वारीची किंवा बाजरीची। ज्वारी बाजरी कुठून येते? ती दुकानात मिळते। दुकानात कुठून येते? आजोबांनी विचारले। शरदला उत्तर सुचलेच नाही। तेव्हा आजोबाच सांगू लागले, शेत आधी नांगरायचं, मग मातीची ढेकळं फोडायची, कुळव फिरवायचा, जमीन सारखी झाली की खत घालायचं, पाऊस पुरेसा पडला की पेरणी करायची, हिरवी रोपं वर आली की भांगलण करायची, यामुळे रोप वाढीला लागतात, त्यांना कणसं लागतात, मग कापणी आणि मळणी करायची। प्रश्न पाहूया। प्रश्न 6वा। आपल्याला ज्वारी बाजरी कोठून येते? पर्याय क्रमांक 2 शेतातून। प्रश्न 7वा। खालीलपैकी कोणते काम शेतीचे काम नाही? नांगरणी, दळणे, मळणी आणि भांगलण। तर दळणे हे काम शेतीचे नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 दळणे हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 8वा। मातीची ढेकळं फोडण्यासाठी शेतात काय फिरवतात? तर पर्याय क्रमांक 1 कुळव हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पाहूया प्रश्न 9वा। अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा। आजूबाजूला दाट झाडी होती। अधोरेखित शब्द आहे दाट, तर दाटचे विरुद्धार्थी शब्द आहे विरळ, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 विरळ हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पाहूया प्रश्न 10 ते 12 रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा। प्रश्न 10वा। सकाळचे डॅश डॅश ऊन पडले होते। 11वा। डॅश डॅश घरट्यात किलबिल करत होते। 12वा। डॅश डॅशच्या कुहू कुहू अशा ताना ऐकू येत होत्या। तर आपल्याला सुसंगत वाक्याच्या परिच्छेदमध्ये 3ही वाक्यांचं वाचन आधी अपेक्षित असतं। तर 10व्याचं उत्तर आहे सकाळचे कोवळे ऊन पडले होते, पर्याय क्रमांक 2। 11व्यासाठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पक्षी घरट्यात किलबिल करत होते, आणि 12व्यासाठी आहे पर्याय क्रमांक 2 कोकिळेच्या कुहू कुहू अशा ताना ऐकू येत होत्या। त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 13 खालील शब्द गटातील क्रियापद असलेल्या शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा। ससा, खिसा, हसा, मासा। तर पर्याय क्रमांक 3 हसा हे क्रियापद असल्यामुळे ते उत्तर योग्य आहे। प्रश्न 14 पाहूया। खालील शब्द गटातील पुल्लिंगी शब्द ओळखा। ते पान, ते औषध, तो आंबा, ते अन्न। तर पर्याय क्रमांक 3 हा पुल्लिंगी शब्द आहे तो आंबा, त्यामुळे आंबा हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 15 पाहूया। खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते? तो कोठे राहतो? प्रश्नचिन्ह। तू काय करतोस?
हे चुकीचं आहे. शाब्बास छान खेळलास आणि विजय प्रामाणिक आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की तू काय करतोस तिथं प्रश्नचिन्ह अपेक्षित होतं परंतु तिथं दिलेलं नाही, त्यामुळं हे उत्तर चुकलेलं आहे. चुकीचं आपल्याला विचारलेलं होतं, त्यामुळे प्रश्न 15 साठी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 16 पाहूया. खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द शोधायचा आहे. पाणीदार, पाट पाणी, मीठ भाकरी, हवा पाणी. त्याच्यामध्ये बघू शकतो पर्याय क्रमांक 1 पाणीदार हा जोड शब्द नाही, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 16 साठी बरोबर आहे. प्रश्न 17 लिहिता वाचता येणारा या शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा. तर लिहिता वाचता येणारा हा साक्षर असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 साक्षर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 18 पाहूया. सोबतच्या आकृतीतील अक्षरापासून एक वाक्प्रचार तयार होतो, त्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. तर इथं आपण बघू शकतो धाडस करणे असा हा वाक्प्रचार आहे. तर त्याचा अर्थ आहे धैर्य दाखवणे. पर्याय क्रमांक 3 धैर्य दाखवणे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 19 पाहूया. खालीलपैकी राष्ट्रीय सण कोणता नाही. आपल्याला माहिती आहे प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्य दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत. दिवाळी हा आपला राष्ट्रीय सण नाही, त्यामुळे प्रश्न 19 साठी पर्याय क्रमांक 2 दिवाळी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 20 पाहूया. खालील शब्दांचा वर्णानुक्रमे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द दुसऱ्या क्रमांकावर येतो असं विचारलेलं आहे. तर आपण बघू शकतो की नर हा शब्द पहिल्यांदा येतो आणि पुरुष हा शब्द दुसऱ्यांदा येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पुरुष हे उत्तर आपल्यासाठी बरोबर असणार आहे. त्यानंतर विभाग 2 गणित प्रश्न 15 30 गुणांसाठी आपण पाहू शकतो. प्रश्न 21 63 - 28 बरोबर किती. तर वजाबाकी केल्यानंतर उत्तर आपल्याला 35 हे मिळतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 35 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 22 आयताला डॅश डॅश शिरोबिंदू असतात. आपल्याला माहिती आहे आयताला 4 शिरोबिंदू असतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 23 97 या संख्येची विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये 90 + 7 ही विस्तारित मांडणी दिलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे 23 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे. प्रश्न 24 पाहूया. 71 15 23 आणि 24 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी येणारी संख्या कोणती. आता उतरत्या क्रमाने लिहिल्यास आपण बघू शकतो की सगळ्यात लहान संख्या ही शेवटी येणार आहे, त्यामुळे 15 ही संख्या येते. तर इथं 15 हा कुठंच पर्याय नाही, इथे 71 24 आणि 23 हा पर्याय, त्यामुळे यापैकी नाही हे उत्तर याच्यामध्ये येणार आहे. प्रश्न 24 साठी पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न 25 53 नंतरची दुसरी विषम संख्या कोणती. तर आपण बघू शकतो 53 नंतर पहिली विषम संख्या आहे 55 आणि दुसरी येणार आहे 57, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 57 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 26 पाहूया. 3 स्टार आणि स्टार 9 या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक येईल. तर इथं बेरजेचं चिन्ह त्यांनी दिलेलं नाही आहे, बेरजेचं चिन्ह देणं अपेक्षित होतं, परंतु इथं जर 4 आणि 4 हा अंक आपण जर ठेवला तर उत्तर बरोबर येतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 4 हे उत्तर बरोबर येणार आहे. कारण 9 4 13 हातचे आले 1 4 आणि 3 7 आणि 1 8, तर हे बेरीज अशा प्रकारे येणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न 26 योग्य उत्तर आहे. प्रश्न 27 पाहूया. 2 अंकी सर्वात मोठी संख्या व 2 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक विचारलेला आहे, म्हणजे वजाबाकी. तर 2 अंकी सर्वात मोठी संख्या आपल्याला माहिती आहे की आहे ती आहे 99 आणि 2 अंकी सर्वात लहान संख्या आहे 10. तर या दोन्हींची वजाबाकी केल्यानंतर 89 हे उत्तर येतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 89 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 28 पाहूया. 43 आणि 6.3 म्हणजे 63 या रिकाम्या चौकटीमध्ये येणाऱ्या चिन्ह आपल्याला विचारलेलं आहे. तर ते चिन्ह येतं अशा प्रकारे, म्हणजे 63 आणि 43 मध्ये 63 अर्थातच मोठा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ची खूण या चौकटीमध्ये बरोबर येणार आहे. प्रश्न 29 साठी बघूया. सुमित जवळ रुपये होते, आईने त्याला आणखीन 7 रुपये दिले, तर सुमित जवळ एकूण किती रुपये होतील. तर सुमित जवळ पर्याय क्रमांक 2 अधिक 7 एवढे रुपये होतील. प्रश्न 30 सोबतच्या चित्रातील वस्तूचा आकार कोणता. तर आपण बघू शकतो काडीपेटीचं चित्र आहे आणि ते इष्टिका चिती असतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे 30व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 31 पाहूया. सोबतच्या आकृतीत दंडगोलाच्या आकारांची संख्या किती आहे. तर आपण बघूया दंडगोलाच्या आकारांची संख्या 1 2 3, तर 3 दंडगोल असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 32 पाहूया. सन 2011 या वर्षात स्वातंत्र्य दिन जर सोमवारी आला तर त्याच महिन्यात 9 तारखेला कोणता वार येईल. तर आपण जर उलट गेलो 15 कडून 9 तारखेकडे गेलो तर निश्चितपणे पर्याय क्रमांक 2 मंगळवार हे उत्तर येतं. प्रश्न 33 पाहूया. 100 बरोबर किती. 10 दशक 10 एकक 1 दशक 10 शतक.
तर पर्याय क्रमांक 1 10 दशक म्हणजे 100 असतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे 33व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 34 पाहूया. 2 अंकी सर्वात लहान संख्येला 7 ने गुणल्यास गुणाकार किती येईल? आता 2 अंकी सर्वात लहान संख्या आपल्याला माहिती आहे, ती आहे 10. जर आपण त्याला 7 ने गुणलं तर उत्तर निश्चितपणे 70 येणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 70 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 35 पाहूया. 55, 17, 36, 25 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज विचारलेला आहे. तर आपण बघू शकतो की 55, 17, 36 आणि 25ला उतरत्या क्रमाने लिहिल्यास 17 हा अंक सगळ्यात शेवटी येणार आहे आणि त्याची जर बेरीज बघितलं तर 7 आणि 1 8, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 8 हे उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न 36 पाहूया. 2 अधिक 60 या बेरजेने तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती? तर 60 आणि 2 62 होतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 62 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 37 पाहूया. एका शेतातील द्राक्षेच्या बागेत 63 मजूर कामाला होते, त्यापैकी 48 महिला मजूर होत्या, बाकी सगळे पुरुष होते. तर त्या शेतातील द्राक्षेच्या बागेत किती पुरुष मजूर कामाला होते? तर वजाबाकीचं गणित आहे. 63 + 48 केल्यानंतर 15 हे उत्तर येतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 15 पुरुष मजूर तिथं कामाला असणार आहेत. प्रश्न 38. खालीलपैकी कोणत्या एककाने आपण अंतर मोजतो? ग्रॅम, लिटर, किलोग्रॅम आणि किलोमीटर. तर किलोमीटरने आपण अंतर मोजत असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 38व्या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे. आता इथं बघा किती वेळा 10 दिले ते आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 अधिक 10 ही 10 वेळा बेरीज आहे आणि त्याचं उत्तर निश्चितपणे 100 येणार आहे. तर 100 इथं आपल्याला 10 एकक, 1 शतक, 10 आणि 10 शतक असं दिलेलं आहे, त्यामुळे 1 शतक हे उत्तर बरोबर येणार आहे. 1 शतक म्हणजे 100 हे उत्तर 39व्यासाठी पर्याय क्रमांक 2चं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 40 पाहूया. खालीलपैकी समसंख्या कोणती? 91, 23, 30 आणि 33. तर 30 ही समसंख्या आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 30 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 41 पाहूया. 27 या संख्येत 2 या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे. 2 हा अंक दशक स्थानी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 20 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 42 पाहूया. 7 वाजता तास काटा कितीवर असेल? तर 7 वाजता तास काटा हा 7 वर असणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 7 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 43 पाहूया. उद्याचा वार म्हणजे आजच्या वाराच्या नंतरचा वार असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 5 वर्षे बरोबर किती महिने? आता आपल्याला माहिती आहे 1 वर्ष बरोबर 12 महिने असतात. 1 वर्ष बरोबर 12 महिने असतात, त्यामुळे 5 विचारलेला असले, त्यामुळे 12 पंचे 60. पर्याय क्रमांक 3 60 हे उत्तर बरोबर येतं. प्रश्न 45 पाहूया. कोणत्याही संख्येतून तीच संख्या वजा केल्यास वजाबाकी किती येते? तर निश्चितपणे 0 येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 46 पाहूया. 1 रुपया बरोबर किती पैसे? तर 1 रुपया बरोबर 100 पैसे हे आपल्याला माहिती आहे, पर्याय क्रमांक 3 100 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 47. सोबतच्या आकृतीचा पृष्ठभाग कसा आहे? तर याच्यामध्ये वक्र पृष्ठभाग देखील आहे आणि सपाट देखील इथं खाली आहे, त्यामुळं माझ्या मते वक्र ही उत्तर बरोबर आहे आणि सपाट ही उत्तर बरोबर आहे. तर आपण त्याची उत्तर सूची आल्यानंतर ह्याचं उत्तर पाहू शकतो. तर दोन्ही उत्तर बरोबर आहेत असं मला वाटतं. त्यानंतर पाहूया प्रश्न 48. 5 एकक 6 दशक असलेली संख्या कोणती? तर ह्यांनी अगोदर एकक दिलेलं आहे आणि नंतर दशक, म्हणजे खरं तर ही संख्या 65 होते, तर पर्याय क्रमांक 1 65 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 49 पाहूया. आज शुक्रवार आहे, तर परवा कोणता वार असेल? म्हणजे त्या उद्याचा वार विचारलेला आहे. तर आज शुक्रवार म्हणजे उद्या शनिवार आणि परवा निश्चितपणे रविवार असणार आहे, पर्याय क्रमांक 3 रविवार हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 50. 1 ते 40 या संख्यांमध्ये एकक स्थानी 1 हा अंक असणाऱ्या संख्यांची बेरीज विचारलेली आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की 1 11 21 आणि 31 असे आपण अंक घेतले तर याची बेरीज ही 64 येते, त्यामुळं याचं उत्तर 64 येतं, पर्याय क्रमांक 2 64 हे उत्तर बरोबर आहे. तर अशाच प्रकारे दुसरीचा आपण पेपर पाहिलेला आहे. इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या ATSच्या सर्व उत्तरसूची आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.